प्रत्येकाला वाटतं की आपल्यात म्हणजे वारकऱ्यांनी जेवावं खावावं राहावं असं. बरोबर. तेव्हा सोनं कसं होतं तुमचं? सोनं 4,000 रुपये तोळा. 4,000 तोळा होतं. हो, मग किती गाठलं तुम्हाला? काय तुम्हाला क्षणला निम्म सोनं पाहिजे तर निम्म पैसे पाहिजे. होय. हो, एक पोतं गावलं तर काय जास्तच गावलं? 4 पोत. 4 पोती मासं गावल्यात. हो. आज पाऊस थोडा उघडला म्हणून अनुराज म्हणला चला फिरून येऊया देवळाकडनं. निघालो पण त्याचा हट्ट की अजून पुढे जायचं आपण. पुढं माझा मित्र अमोल त्याच्या फुलांच्या शेतात पोचलो. अमोल आणि आमचा भातचा जेवण दोघे शेतात कामात व्यस्त होते. दोघं पण उत्कृष्ट शेतकरी आहेत. शेवंतीची हिरवीगार झाडं बघून मनात एकच विचार आला, शेतात उमलणारं प्रत्येक फूल हे शेतकऱ्याच्या घामाचं फळ असतं. ऊन पाऊस संकट मेहनत सहन करून ही शेती फुलते. तिथूनच घराकडे निघालो तर आमचे बंडा नाना भेटले. मग त्यांच्यासोबत थोड्या गप्पा, जुन्या आठवणी आणि शेतीच्या चर्चा रंगल्या. गावाकडचं आयुष्य असंच असतंय. अचानक भेटणारी माणसं आणि त्यांच्यासोबत घालवलेले काही क्षण मनाला कायमच समाधान देऊन जातात. रानात काय हायब्रिड भुईमुग आहे. होय. हो, ऊस ऊस नाही करत. होय. टोपनं कुठं आणली? टोपणं आणली भाऊंच्यात. होय, ह्या भावांच्यात. होय. हे आहेत आमचे बंडा नाना, गावाकडची एक लपलेली कला जपणारे कलाकार. आज रेडीमेड डेकोरेशनचा जमाना आला आहे, पण एकेकाळी बंडा नाना फक्त कडक बांबू कापड आणि आपल्या कल्पकतेच्या जोरावर 20 ते 25 फुटांच्या भव्य कमानी उभा राहायचे. गावच्या उत्सवाची शान त्यांच्या हातानेच घडायची. काळ बदलला, पद्धती बदलल्या, पण अशा कलाकारांच्या हातातली कला आणि त्यांचं योगदान कधी विसरता कामा नये. आप्पा कुणीकडे निघालाय? रानात निघालाय. काय कराय? काय वांढरायची होय. जरा थांबलं पाहिजे म्हणून जायचं लवकर. बर बर. बाकी काय नाही, लय वांढरल्या डाळी उगवून आले ते वर हा, त्यामुळे ते उपास त्याची डाळी तर खाते. सकाळचं 11 वाजेपर्यंत होतो. होय. आता पण खाऊन जावं. होय. दिवसभर दुट्टी आहे. दिवसभर थांबायचं तर काय करायचं नाही. रात्री आबान मी बापू मासे बघायला गेलो होतो ना. आबा मी कुठं वाटव इथं हो, होत होय. कुठलं मासे नाही. आबाला कोणी थाप मारली, हा. नेलं विजत. आईला. छत्री घेऊन गेलो मग कुठं गावात का इथं? त्या तांबीला. तांबेला. हा, काय मासा नाही आणि काय नाही. कुठला मासा आबाला कोण थापच मारायला पाहिजे. हात हलवत माग. हो, नानाच्या गाडीत आलो मग टेम्पोत भिजत. होय. मासा नाही खेकडा नाही काय नाही. खेकडा नाही काय नाही. माशाला तर जातो होय. हा, माशाला जातो की जातो होय. पाणी कमी असलं. आता पहिल्यागत गावते ती का मास? नाही पहिल्यागत नाही, आता दरवर्षी आहेत. ऐका की मला आठवते अण्णाने आपल्या मास पकडलं होतं, आठवते का? श्रावणात मास श्रावणात किस्त गावलं होतं. पोत्यान. पोत्यानं मास. तरी किती किती पोते? एक पोतं गावलं तर का जास्तच गावलं? 4 पोत. 4 पोती मास गावल्यात. हो, अगं बा- त्यावेळेस कोण खातोय? हो, श्रावणात नाही कोण. आणि ओतून टाकायला लागणार. होय. आणि तेव्हा काय केलं मग? वाटलं का काय? वाटलं राहिलेलं ओतून टाकलं. टाकलं. चला चालतं. जाऊया की आता. मासं गावलं तर आम्हाला द्या. देतो अवश्य. आमच्या बाळाला आवडते ते. बाळा मासं आवडतात ना? काकांना सांगा. अवश्य. गावाकडच्या माणसांचा साधेपणा स्वभाव काही वेगळाच असतो. आयुष्यात किती कष्ट असोत, कामाचा किती ताण असो, तरी त्यांच्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य कधी कमी होत नाही. त्यांच्या साधेपणात, आपुलकीत आणि मन मोकळ्या स्वभावातच गावचं खरं सौंदर्य दडलेलं असतं. म्हणूनच गाव सोडलं तरी गावची ओढ मात्र प्रत्येकाच्या मनात कायम जिवंत राहते. खाली आलो तर वहिनी भांडणांची वाट बघत बसलेल्या. त्यांची आता चालली होती वैरण लावायची. त्यांच्यावर पण मग जरा गप्पा मारल्या. ना तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 2002. 2002 लावे. हो, लगीन कुठं झालं तुमचं? लग्न दारात झालं आमचं. दारात झालं तर? हो, दक्षिण तांब्या. दक्षिण तांब्यात. वहिनींचं माहेर कुठलं? बारामती शेजारी. धर्मपुरी. हा, एवढ्या लांब कशा काय दिल्या? एवढे लांब पाहुणच आहेत आमचे. तेव्हा सोनं कसं होतं तुमचं? सोनं 4,000 रुपये तोळा. 4,000 तोळा होतं. होय. तेव्हाच 5 तोळे सोनं घेतलं असतं बरं झालं असतं. तो मग किती गाठलं तुम्हाला? काय तुम्हाला? क्षणला निम्म सोनं पाहिजे तर निम्म पैसे पाहिजे. होय. हो, असं काय? नाहीतर म्हटलं करत नाही आम्ही.
तिथपर्यंत गेली होती आमची माणसं. यांचं ती मामा आहेत ना तैबीडचं, हा. ती काय कोणीच करणार. 15,000 रुपये हुंडा बर. आणि सोनं हा. असं घातलं. तेवढंच हो म्हणजे 5 तोळ्याचे पैसे थोडक्यात. हा त्यावेळेस हा. म्हणजे दागिने आम्ही घातले हा. नाही आणि हो, हुंडा काय त्यांनी नाही दिला. घातलेलं. त्यांनी कसलं घातलं नाही काय नाही. आणि आम्हाला दिंडी आमच्या गावावरनं जाते नीती पण होय. छत्रपतीला. हो. हो कुठली दिंडी आपली? हे ज्ञानेश्वर महाराजांचा सोहळा. होय. हो धर्मपुरीहून जाते. जाताना पण आणि येताना पण. होय. जाताना येताना मग नशीबवान गाव आहे हो ज्ञानेश्वर महाराज. त्यांचं जेवण असतं ते. आणि नवऱ्याचं नाव तुमच्या काय हो काय आहे ना? ज्ञानेश्वर. मग नशीबवान आहे का नाही? नशीबच. मग ज्ञानेश्वर महाराजांची दिंडी येते त्यामुळे हे ज्ञानेश्वर भेटला तुम्हाला. मी किती वेळा म्हणलं आत्यांना घेऊन जायचं एकदा बघायला. हा. तर आत्यांना घेऊन जायचं तर काय ह्यांचं टोकायचं आणि हिन काम चालू होतं त्याच दिवसात मग नाहीच मिळायचं जायला. होय ना. ह्यांना सोहळा एकदा सगळ्या पूर्ण फॅमिलीला दाखवून आणूया. बरं. आम्ही काय आता लहानपणापासून बघते त्याच्यामुळे आम्हाला एवढं काही त्या सारखं गावाकडे. दारात असंच रस्त्यावर जात्या म्हणल्यावर काय एवढं ही नाही बघितलेलं आहे सगळं. घरासमोरच जात. पण धर्मपुरी किती राहते पंढरपूर पासून? एवढंच आपण कराडत बनवतो आमचं धर्मपुरी. धर्मपुरी तेव्हा 60 रुपये तिकीट होतं तो धर्मपुरी ते पंढरपूर. तुमचं लगीन व्हायच्या अगोदर? हो लग्नाच्या अगोदर हा, हा. 60 रुपये तिकीट होतं. होय. तर तिथं असं रिंगण कुठं असतं? तिथं असतं का? ती वाकरीला पुढं. वाकरीला असतं. तिथनं आलीच मग पण दिंडी पोचतेच वाकरीला रिंगण झालं. होय. वाकरी पुढे राहते का धर्मपुरी पासून? पंढरपूरच्या अलीकडे. होय. हा हा. अरे गावात माणसं सगळी माऊली गरम पाणी लाडू नाश्ता चहा प्रत्येकाला जेवण वाटतं असतं की आपल्यात म्हणजे वारकऱ्यांनी जेवावं खावावं राहावं असं बरोबर. प्रत्येकाचं हे. सगळ्यांना वाटतं सेवा वडीलच मालकरी होते. होय. हो वडील वारलं ना? वाढलं. हा. त्या जात होतं की दिंडीला वडील पण. जात होते. हम्म. आम्हाला जवळ तिथनं. हा बरोबर. आपल्या इथनं लांब पडते. आपल्या इथनं. लांबन असं आडवळणी गाव आहेत ना ती कसा पुणे पंढरपूर हायवेच आहे हा. हा, तुमचं रामनाना गेलो होतो की हो दिंडीला. नाथपती. फलटण मध्ये नातपत, मुक्काम हा. झाला की लगेच हालते दिंडी की लगेच येते आमच्या गावात. ते ह्या वेळेसच असते न्यारीला. मुक्कामी किती एक दिवस असते का? मुक्काम नाही नाही. अशी जाता न्यारीला येते जेवण करायला. हा हा हा. मग त्यांनी पुढं आपल्याला नारळ दिलेला असतो बर. त्या दिंडीतल्या माणसं. मेन हा, माणसाने. हा. मग ते आपण तयारीतच राहायचं त्यांना याच्या अगोदर. यायचं ती साहित्य मागितलं साहित्य देऊन टाकायचं. जेवण म्हणले जेवण पिठलं भाकरी काय त्यांच्या आवडीनं पाहिजे. लोणचं पिठलं मग भाकरी सगळे गावकरी मिळून करत हो असते हो ना? हो पापड काय पाहिजे असेल ती घालून जाऊन दिंडीला झोपाय जाणार मग वारकरी. होय ना. चांगली परंपरा आहे. बरेच दिवसापासून असेल ना? बरेच दिवसापासून आम्ही असं असल्यापासून जातोय वारकरी होय. दिंडी. आज आमच्या गावात माऊलीचा सोहळा येणार सगळे आदल्या दिवशी सगळी तयारी. चालूच हा? हो चालूच. म्हणजे दिवाळी असल्यासारखं. हो, दिवाळी असल्यासारखं. कोण म्हणणार माऊली पाणी घ्या तुम्हाला आंघोळीला, कोण काय पिठलं भाकरी जेवण सगळं व्यवस्थित त्यांची सोय करायची. मग पुढं ती झोपायला जातात मुक्काम. बरोबर. ह्या माऊलीची सेवा करता का नाही का बांधता? बांधतो ह्या माऊली. ह्या माऊलीचं काय सारखं चालूच असतं. चालत असते. आता मी थांबले म्हणूनच तिथं, बर. नाहीतर भाका मारून 50 मी आत गेल्यावर मारले मारले थांबले. बर. चालते जाऊ का? तुम्ही पण राहा चांगली रुक्माई हो, चहा घेऊन जावा मग आता. चहा घेऊन जावा. नको आता जातो. कुल्फी आणतो. अशा आहेत आपल्या गावाकडची साधी मनमिळावू माणसं. याच गावाकडच्या आठवणी माणुसकी आणि नामशेष होत चाललेल्या लोककला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे. तुम्हालाही हा प्रवास आवडत असेल तर आपल्या गावगाडी YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या प्रेमाचा व सहकार्याचा हात कायम पाठीवर असू द्या. धन्यवाद. रामकृष्ण हरी. चला तर अनुराजन मी आलो आमच्या आता घरी. पुन्हा भेटू अशाच नव्या गावाकडच्या आठवणींसह नवीन व्हिडिओ मध्ये.